बघतोय आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त दिसतोय। जरांगे आज आझाद मैदानात दाखल होणार आहेत। 29 ऑगस्टपासून जरांगेंचं आझाद मैदानावरती उपोषण सुरू होतंय आणि त्याचनुसार आता पोलीसही सतर्क झालेत। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, एकीकडे आपण बघतोय गणरायाचं काल आगमन झालंय, तिकडे पोलिसांचा फौजफाटा असतानाच आता अजून त्यांची दमछाक होताना दिसतेय, कारण उद्यापासून जरांगे आझाद मैदानावरती आहे। कशी तयारी आहे? मी सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहेत आणि माझ्या मागे आपण पाहू शकता या ठिकाणी खरं तर पोलिसांची परेड चालू आहे। हे सगळं जे सुरक्षा यंत्रणा आहे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे हे सगळे जवान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊन आझाद मैदान या ठिकाणी आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस सध्या आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण जवानांची या ठिकाणी परेड चालू आहे आणि जशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी जो इशारा दिलेला आहे, जो आंदोलन करणार आहेत, त्या अनुषंगाने मुंबईमध्ये अनेक जे सगळे पोलीस जे विविध खरं तर गणेशोत्सवामध्ये बंदोबस्ताला होते, त्या सगळ्यांना खरं तर आपण पाहत आहोत की त्यातले बहुसंख्य जे पोलीस आहेत ते आता आझाद मैदान आणि दक्षिण मुंबई जे आहे त्या भागामध्ये आता बंदोबस्ताला असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असंख्य जे आहे ते मराठा बांधव या ठिकाणी खरं तर दाखल होणार आहे। त्याच्यामुळे मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये खास करून सुरक्षा व्यवस्थेचा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। वाहतूक कोंडी खरं तर मोठ्या संख्येने निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की या ठिकाणी सध्या आता पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे। मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा खरं तर सज्ज झालेले आहेत, अलर्ट झालेले आहेत आणि सध्या आपण जर पाहिलं तर आझाद मैदानमध्ये सध्या आपल्याला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे हे जवान जे आहेत त्यांची परेड खरं तर सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपण बघतो की अर्थातच रुपाली, आपण बघतोय मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि अशा वेळी आता मुंबईतील सुरक्षा व्यवस्था राखणं हे सगळ्यात मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। धन्यवाद। वेळोवेळी सविस्तर अपडेट आपल्याकडून घेऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।